किडींचा फोटो काढा, पिकावरील रोगाची माहिती एका क्लिकवर मिळवा, खतांचा खर्च मोजा आणि हवामानाचा अंदाज घर बसल्या मिळवा. होय, हे सर्व उपलब्ध आहे एका मराठी ऍप मध्ये. शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग घेऊन आलंय महाविस्तार AI, जो तंत्रज्ञानाचा एक स्मार्ट सोबती आहे. बघूयात नवनवीन फीचर्स सह या महाविस्तार AI मध्ये काय काय बदल आणि काय काय माहिती उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध असणाऱ्या या ऍप मध्ये आपण फार्मर आयडी ने लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला दिसतो तो म्हणजे माझा डॅशबोर्ड. त्यामध्ये आपल्याला दिसते त्या गावामध्ये 7/12 वर आपला असणारा क्षेत्राचा तपशील आणि खाली येतो तो म्हणजे आजचे हवामान, बाजारभाव, पीक न्याय सल्ला आणि जवळपास असणाऱ्या गोदामांची उपलब्धता. विविध ऍप मध्ये माहिती पाहण्याऐवजी आपल्याला एकाच ठिकाणी सर्व माहिती अचूक आणि एका क्लिकवर उपलब्ध होते. आता वळूया कृषी सेवा विभागाकडे. पिकावर जर कीड किंवा रोग आढळत असेल तर मग यामध्ये आपल्याला एक भन्नाट सुविधा आहे, ती म्हणजे पिकावरील कीड आणि रोगांचे फोटो इथे अपलोड केल्यास आपल्याला AI च्या मदतीने तात्काळ आणि अचूक असा सल्ला आणि उपाययोजना, पिकावरील कीड रोगांची ओळख आणि त्यावरील उपाययोजना हे दोन्हीही एका क्षणात उपलब्ध होणार आहे. यासोबत इथे उपलब्ध आहे बाजारपेठ आणि लॉजिस्टिकची सुविधा. यामुळे आपल्याला बाजारपेठेचं नियोजन करणं सोपं जातं आणि वाहतुकीचं देखील व्यवस्थित नियोजन करता येतं. शेतकरी मित्रांनो, इथे खाली उपलब्ध आहे ते म्हणजे खत गणक म्हणजे खत कॅल्क्युलेटर. यामुळे आपल्याला खतावरील अनावश्यक खर्च टाळता येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला करायचंय ते फक्त पिकाचं क्षेत्र आणि पिकाचं नाव टाकायचंय. या दोन्ही गोष्टी भरल्यानंतर आपल्याला उपलब्ध होतो तो एकूण खताचा वापर आणि त्यामुळे आवश्यक असणारा खताचा मात्रा दिल्यामुळे आपला अनावश्यक खर्च टाळता येतो आणि उत्पादनामध्ये वाढ करता येते. खाली उपलब्ध आहे ते म्हणजे खर्च गणक. यामुळे आपल्याला एकूण खर्च, लागणारा खर्च, खर्च कॅल्क्युलेटरच्या मदतीने आपण संपूर्ण पिकाचा हिशोब ठेवू शकतो. यामुळे आपल्याला एकूण खर्च किती आला, पिकाचं उत्पन्न किती आलं आणि निव्वळ नफा किती आला, या सर्व गोष्टींचं आपल्याला हिशोब ठेवणं इथे शक्य होणार आहे आणि निश्चितच तो आपला मग डिजिटल कॅल्क्युलेटर आपल्या सोबत राहणार आहे. आता पाहूया स्मार्ट शेती विभाग. स्मार्ट शेती म्हणजेच एक ज्ञानाचा अतुल्य खजिना आहे. यामध्ये आपल्याला हवामान अनुकूल शेतीचे संपूर्ण तंत्रज्ञान पाहायला मिळेल. सोबतच आपल्याला बघायला मिळणार आहे पीक निहाय SOP, संपूर्ण पिकाची कार्यपद्धती अगदी लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण नियोजन आपल्याला SOP नुसार इथे बघायला मिळणार आहे. सोबतच इथे उपलब्ध आहे शेतकरी मासिक आणि महापशुधन मासिक. यामध्ये आपल्याला कीड रोगांच्या नियंत्रणापासून तज्ञांच्या प्रत्येक सल्ल्यापर्यंत संपूर्ण माहिती इथे लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. सोबतच इथे उपलब्ध आहे डिजिटल शेती शाळा. कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्याकडून आयोजित होणाऱ्या प्रत्येक डिजिटल शेती शाळेचं रेकॉर्डिंग आपल्याला इथे उपलब्ध आहे. तसेच खाली उपलब्ध आहे ते म्हणजे व्हिडिओ. कृषी विषयक माहितीचे अनेक व्हिडिओ इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे महाविस्तार या ऍप समजून घेतलंय तर मग आता वाट कसली बघताय? लगेचच आपण हे प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्या आणि या खरीप हंगामामध्ये आपल्या या डिजिटल सोबतीच्या मदतीने आपली तंत्रज्ञानाची कास धरून आधुनिक शेतीकडे वाटचाल करूया. धन्यवाद. आता सगळ्यात महत्वाचं तो म्हणजे हा हिरव्या रंगातला आयकॉन. हा आहे चॅटबॉट. AI च्या मदतीने आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाला एका क्लिकवर उत्तर मिळवून देणारा हा बॉट अगदी मजेशीर आणि तितकाच फायदेशीर देखील आहे. यामध्ये आपल्या मनात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला आपण लिहून किंवा बोलून त्याला विचारू शकतो आणि एका क्लिकवर अगदी काही सेकंदाच्या आत आपल्याला कृषी विभागाच्या आणि कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांकडून याला उत्तर उपलब्ध होतं. तेव्हा मग वाट कसली बघताय? आजच गुगल प्ले स्टोर वरून महाविस्तार AI हे आपलं डिजिटल सोबती असलेलं ऍप डाउनलोड करून घ्या आणि या खरीप हंगामामध्ये आपल्या शेतीला डिजिटल जोड द्या. हवामान अनुकूल शेतीची कास धरूया आणि शेतीला आपण स्मार्ट बनवूया. धन्यवाद. पण अजून एक गोष्ट, आपल्याकडे जर स्मार्टफोन नसेल तर मग आपण या ऍपचा वापर करणार नाही का? नाही. तर अशा शेतकऱ्यांसाठी देखील महाराष्ट्र शासन कृषी विभाग घेऊन आले आपली एक डिजिटल शेती सल्लागार, ती म्हणजे वसुधा बॉट. 155313 या क्रमांकावर संपर्क केल्यास आपल्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्न तिथे विचारायचा आणि तिकडून तात्काळ आपल्याला AI च्या मदतीने कृषी शास्त्रज्ञांकडून आपल्या प्रश्नाचं उत्तर उपलब्ध होतं. तेव्हा मग काळजी नसावी. प्रत्येक शेतकऱ्याची काळजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग घेतोय. फक्त गरज आहे ती तंत्रज्ञानाला थोडासा अवलंब करण्याची आणि आपल्या शेतीला स्मार्ट करण्याची. धन्यवाद.